नमस्कार. आजच्या ऑनलाईनच्या युगात युवकांनी सुद्धा ऑनलाईन खरेदीला मोठं महत्त्व दिलं आहे. मित्रांनो, आजचा विषय हा नक्कीच गंभीर जरी असला तरी हा स्थानिक गावाचा आहे. या गाव पातळीवर अनेकांच्या बहुतांशी समस्या असतात, परंतु या सोडवण्यासाठी गाव करील ते रावणा करील अशा जरी चर्चा असल्या तरी आज युवा पिढीकडून विशेषतः महिला वर्गाकडून या गोष्टीला बगल दिली जात आहे. कधी काळी बाजार आणि बाजारपेठ हा जरी महत्त्वाचा मुद्दा असला तरी आजच्या या अत्याधुनिक युगात याला बगल देण्याचं काम होत आहे. अनेकांकडून अपेक्षा ह्या प्रत्येकाकडून असतात. ऑनलाईनच्या माध्यमातून तुम्ही लहान मोठ्या वस्तू जरी बाजारातून विकत घेत असले तरी त्याचं मूल्य हे कधी काळी थोडंसं सवलत देणारं असतं, ह्यात काही शंका नाही. परंतु ज्या गावात आपण राहतो तेथील बाजारपेठा ह्या सुन्न पडण्याचं काम होत आहे. ही गंभीर परिस्थिती आहे आणि ह्या गंभीर परिस्थितीवर विचार करणं खूप गांभीर्याचं आहे. आजच्या अत्याधुनिक युगामध्ये व्यावसायिकातही स्पर्धा सुरू आहेत आणि ह्या व्यावसायिकांच्या ह्या स्पर्धेला आपण सुद्धा कारणीभूत ठरत आहोत. कारण आजचा युवक हा मोठ्या प्रमाणामध्ये ऑनलाईन खरेदीला प्राधान्य देत आहे. व्यवसाय थाटणं हा साधा विषय नाही आहे. छोट्या छोट्या गावामध्ये म्हणा की मोठ्या मोठ्या गावामध्ये म्हणा, अनेकांनी लाखो आणि कोट्यावधी रुपये खर्च करून आपापली प्रतिष्ठाने साधली आहेत आणि त्यांचा हेतू हाच असतो की स्थानिकांना सेवा द्यावी आणि त्यातून 2 पैशाचा मोबदला मिळावा. परंतु आजच्या जागतिकीकरणाच्या ह्या धर्तीवर ऑनलाईन खरेदीची सेवा जर ही आजच्याच पिढीला योग्य वाटत असली तरी शहरातील व छोट्या मोठ्या गावातील बाजारपेठा या काही दिवसात शून्य पडतील. लहान मोठे व्यावसायिक एकमेकावर आधारित व्यवसाय करीत असतात. त्यामुळे छोटीशी कपड्याची दुकानं असो, छोटेसे खेळणं साहित्य विक्री असो वा इतर जे दैनंदिन कामासाठी आवश्यक असतात अशा अनेका गोष्टी आपल्याला बाजारात मिळतात. बाजारपेठ दणदणीत असली की स्थानिक व्यावसायिकाच्या माध्यमातून अनेकांना अनेक ठिकाणी लहान मोठे उद्योग मिळत असतात, रोजगार मिळत असतो. पण या ऑनलाईनच्या फंड्यामुळे आपल्याला असं वाटत नाही का की स्थानिक व्यवसायांना खराब दिवस आलेले आहेत आणि याला कारणीभूत आपण काही ना काही प्रमाणात आपण आहोत, याचा विचार करणं गरजेचं आहे. कधी काळी गाव न करे ते राव न करे ते गाव करेल अशी अनेकांची भूमिका आपल्या चर्चेतून होती. पण आता प्रत्येक जण या अत्याधुनिक युगात मोबाईल हातात घेतल्यानंतर अपेक्षित असलेल्या सर्व गोष्टी या मोबाईलवर उपलब्ध झाल्याने तो ऑनलाईन खरेदीकडे वळला आहे. आजचं जग हे आकर्षणाचं जग असलं, सवलती देणारं जग असलं तरी स्थानिक लोकांशी असलेला सहसंबंध टिकवून ठेवण्यासाठी असलेल्या बाजारपेठा ह्या सुद्धा तितक्यात महत्त्वाच्या आहेत. परंतु आज स्थितीला युवक असो, महिला असो किंवा ज्येष्ठ नागरिक असो, आपल्याला मोबदला कमी पैशात मिळतोय आणि घरपोच सुविधा मिळते, त्यामुळे आपण स्थानिक व्यावसायिकांच्या दुकानाकडे दुर्लक्ष करतो. परंतु यांनाही 2 पैसे कमवण्याची आस असते. प्रत्येक गावात लहान मोठे दुकानं हे सर्व सुविधा देण्याच्या उद्देशाने कार्यान्वित असतात. त्यांच्याही संकल्पना ह्या स्थानिकांना सुविधा देणे हाच असतात. याकरिता अटीतटी करून उद्योग उभारले जातात. तरी सुद्धा हा ऑनलाईनचा फंडा आपल्या माध्यमातून आपली लूट तर नव्हे पण स्थानिकांचं असलेलं अस्तित्व, स्थानिक व्यावसायिकांचं अस्तित्व संपवण्याचा फंडा आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही. आज ऑनलाईनच्या माध्यमातून 2 पैशाची सवलत जरी मिळत असली तरी या सवलतीच्या माध्यमातून आपल्याला फक्त पैशाची बचत करता येते. परंतु मित्रांनो, हे कटू सत्य आहे की आज तुम्हाला जर काही अडचण आली, तुमच्यावर काही समस्या उद्भवल्या तर
तुम्हाला मदतीसाठी कोणीही धावून येत नाही. स्थानिक रहिवासी, स्थानिक शेजारी, स्थानिक व्यावसायिक आणि इतर लहान मोठे व्यावसायिक आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून मदत करत असतात. त्यामध्ये आपले काही मित्र असतील, आपले काही नातेवाईक असतील किंवा आपले जोडलेले जे ऋणानुबंध आहे त्यातून अनेकांनी लहान मोठे व्यवसाय इथे निर्माण केले आहेत आणि त्याला आपण पसंती देऊन त्याच्याशी संबंध ठेवून व्यवसायाला वृद्धी देणे गरजेचं आहे. परंतु आज ऑनलाईनच्या माध्यमातून तुम्ही ज्या सवलती मिळवत असता त्याचा फायदा नक्की हा फक्त पैशाच्या रूपात येतो. आणि तुम्ही कोणत्या जगामध्ये वावरत आहात, ज्या जगामध्ये तुम्हाला सहवासासाठी माणसंच नाही. आजच्या ऑनलाईनच्या युगामध्ये प्रत्येकजण हा मोबाईलमध्ये गुंतला आहे. त्याला त्याचा मित्र माहीत नाही. सोशल मीडियावर त्याचे असंख्य मित्र असतील, परंतु त्याच्या सहवासात कुणी नाही. तरी या व्यावसायिकांना या ऑनलाईनचा फटका बसत आहे आणि त्याला कारणीभूत हा सर्वसामान्य माणूस असल्यामुळे, ऑनलाईनच्या खरेदीचा कल वाढता असल्यामुळे स्थानिक बाजारपेठा या थंडावल्या आहेत. परिस्थिती ही फक्त एका गावापुरती नाही, तर राज्यातील लहान मोठ्या गावांमध्ये ऑनलाईनचा फंडा हा वाढत असल्याने कुठलंही दुकान न थाटता थेट कंपनीतून ते ग्राहकांशी संपर्क साधतात. परंतु अनेक गावामध्ये बाजारपेठा ह्या कधी काळी फेमस होत्या, परंतु आज या बाजारपेठा थंडावल्या आहेत. नुकतंच काही दिवसापूर्वी एका व्यावसायिकाने कोट्यावधी रुपये खर्च करून मोठा व्यवसाय उभा केला. मोठा ऐवज, मोठी देख, शो, शान सगळं केलं, परंतु त्या ठिकाणी या ऑनलाईनच्या भाऊगर्दीमुळे कोणीच भटकलं नाही. अक्षरशः त्याच्यावर या कर्जापायी आत्महत्येची वेळ आली. आणि जर या सुविधा ऑनलाईनवर खरेदी करण्यापेक्षा स्थानिक पातळीवर आपण त्यांना जर प्राधान्य दिलं तर हे नक्कीच आपल्या बाजारपेठा टिकवण्यासाठी महत्त्व आहे. कधी काळीचा इतिहास सांगायचा की ही बाजारपेठ ह्यासाठी फेमस आहे. खामगाव असो, नांदुरा असो, अकोला असो, अमरावती असो, पैठण असो, असे अनेकाविध आपलं कौशल्य टिकून ठेवण्यासाठी, बाजारपेठा टिकून ठेवण्यासाठी अस्तित्व पणाला लावत असतात. आणि या आजच्या ऑनलाईन फंड्यामुळे हे सर्व संपुष्टात येत चाललंय. तरी वैयक्तिक जीवन हा भारतीय नागरिकाचा हक्क आहे आणि तो त्याने जोपासला पाहिजे. पण समाजाचं देणं, समाजाची बांधिलकी हा सुद्धा जीवनाचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. नाहीतर आजच्या अत्याधुनिक युगात आपण माणूस पण हरवला आहे. आज प्रत्येक जण मोबाईलच्या तंद्रीमध्ये आपला शेजारी कोण हे सुद्धा विसरला आहे. आणि या सोशल मीडियाच्या माध्यमातून या ऑनलाईन फंडाकडे प्रत्येक जण वळतो आहे. पण यातून त्या व्यवसायाला, स्थानिक व्यवसायाला आपण प्राधान्य देणं विसरत आहोत. आपण ज्या बाजारातून फिरतो आहोत त्या ठिकाणी स्थानिक प्रशासन मूलभूत सुविधा उपलब्ध करून देतं. मोठमोठी दुकाने ही आज बंद पडण्याच्या अवस्थेत का आहेत? आपण जरी वैयक्तिक असलो तरी आपल्या बाजारपेठा गजबजलेल्या असाव्यात आणि आपण त्यांना प्राधान्य दिलं पाहिजे. सण उत्सव या काळामध्ये या ऑनलाईन कंपन्या त्यांची विशेष ऑफर देतात आणि त्यामुळे या आपल्या पैशाच्या बचतीसाठी आपण तिकडे कळतो. कारण ते ग्राहकांशी थेट संपर्क साधतात आणि कंपनीतून थेट माल उचलतात. परंतु ऑनलाईनमध्ये त्यांचं कुठलंही दुकान नसतं आणि कुठलाही देखावा करावा लागत नाही. पण स्थानिक व्यावसायिक देखावा आणि उत्कृष्टता, कौशल्यपूर्ण देण्याच्या दृष्टिकोनातून व्यवसाय थाटत असतो. आणि स्थानिक व्यावसायिकांना हे व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी पैसा हा लागतोच. आणि हा पैसा तुमच्या आमच्या दैनंदिन व्यवहारातूनच त्यांना मिळत असतो. पण प्रत्येकाचं वैयक्तिक जीवनामध्ये हा बोलण्याचा मला सुद्धा अधिकार नाही. परंतु ऑनलाईन खरेदीमुळे स्थानिक बाजारपेठा या सध्या थंडावल्या आहेत. आणि जर ही परिस्थिती राहिली तर
येणाऱ्या काही काळात या बाजारपेठाच्या अनेक दुकानांना कुलूप लागल्याशिवाय राहणार नाही आणि मग आपल्याला त्या बाजारातून सुन्न फिरावं लागेल अशी बिकट परिस्थिती काही कालावधीमध्ये येणार यात काहीच शंका नाही. आजच्या इंटरनेटच्या युगामध्ये ऑनलाईनच्या माध्यमातून अनेक कंपन्यांनी ऑनलाईन व्यवसाय करणाऱ्यांना, नोकरी करणाऱ्यांना प्राधान्य दिलं. कारण मित्रांनो, या विचार करण्यामागे, ऑनलाईन पद्धतीमागे माणूस कुठे जरी असला तरी त्याला कंपनी दिलेल्या कामानुसार त्याच्याकडून बराच मोठा मोबदला घेत असते. उलट त्या कंपनीला कुठलाही ऑफिसचा खर्च नसतो. ही खरी वास्तविकता आहे. आणि तुम्ही जर माणुसकीच्या नात्यानं किंवा विविध उत्सवाच्या माध्यमातून, विविध धार्मिकतेच्या माध्यमातून काहीही धार्मिकता करायची असेल, स्थानिक धार्मिक उत्सव असतील, इतर अन्य मदतीचा हात असेल, तर आपण त्या व्यावसायिकांना जाऊन हक्काने 2,000ची द्या, 5,000ची द्या, 4,000ची द्या अशी वर्गणी मागत असतो आणि हक्कानं ती तुम्ही दिलीच पाहिजे ह्या पद्धतीनेही आपण बोलत असतो. त्याप्रमाणे प्रत्येकाने सुद्धा स्थानिक व्यवसाय टिकवण्यासाठी आपलं अस्तित्व खर्च केलं पाहिजे. ऑनलाईनच्या खरेदीपेक्षाही स्थानिक खरेदी 2 पैशांनी जरी महाग असली तरी स्थानिक नागरिकांनो, युवकांनो, महिलांनो व लहान मुलांना सुद्धा मी हे सांगू शकेन की स्थानिक बाजारपेठा टिकवणं हे आता एका दुसऱ्याच्या हातात राहिलेलं नाही, तर हे तुमच्या, माझ्या आणि प्रत्येक सुशिक्षित माणसाच्या हातात ते टिकून आहे. अन्यथा आज आपल्या परिसरात असलेले उद्योजकांचे व्यवसाय हे थंडावलेल्या स्थितीत जात आहेत आणि ही बिकट परिस्थिती लवकरच आपण दुर्लक्ष केल्यास, स्थानिक व्यावसायिकांना प्राधान्य न दिल्यास ही बंद झालेली असेल आणि त्यानंतर फक्त ह्या बाजारपेठा फक्त सुन्न अवस्थेत पडलेल्या असतील. तरी याला कारणीभूत कोण असेल हा नंतरचा विचार करण्यापेक्षा आजच स्थानिक व्यवसायाला प्राधान्य दिलं पाहिजे असं मी परखड मताचा आहे आणि आपण सुद्धा यामध्ये सहभाग नोंदवणं तितकंच गरजेचं आहे. अन्यथा हे सांगितलेलं वास्तव्य नाकारता येत नाही. तरी माझं सगळ्यांना आव्हान आहे की मी या मताचा आहे. आपलंही मत माझ्याशी जुळत असेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि काही प्रतिक्रिया असतील त्या सुद्धा द्या. स्थानिक व्यावसायिकांनी सुद्धा या गोष्टीकडे सकारात्मकतेने पाहणे गरजेचं आहे. गाव कोणतंही असो, पण स्थानिक व्यावसायिक आणि स्थानिक रहिवाशांचा सहसंबंध हा छोट्या छोट्या व्यवसायातून, छोट्या छोट्या खरेदीमधून होत असतो आणि हा टिकून राहायला पाहिजे. त्यामुळे जुनी ओळख, जुने विचार, बोलणं, चालणं यातून सहसंबंध बनत असतात आणि हा एक सुद्धा विरंगुळा असतो. आयुष्यात पैसा हा महत्वाचा आहे यात शंका नाही, परंतु आपण ज्या परिसरात राहतो त्याचा विकास होणं गरजेचं आहे. पंजाब सारख्या देशामध्ये घरानंतर मी ज्या परिसरात राहतो त्याचं महत्व, त्याच्यानंतर मी गावात राहतो त्याचं महत्व, ज्यानंतर मी माझ्या देशात राहतो, ज्या राज्यात राहतो त्याचं महत्व आणि राष्ट्रविमान जगण्याचं काम पंजाब मधल्या नागरिकांकडून ज्या पद्धतीने होतं त्या पद्धतीनं प्रत्येक माणसानं, प्रत्येक युवकानं, प्रत्येक स्त्रीनं हे प्राबल्याने पुढाकार घेऊन देणे गरजेचं आहे. अन्यथा स्थानिक बाजारपेठा ह्या आज थंडावलेल्या आहेत, उद्या पूर्णतः बंदही होऊ शकतात. तरी ऑनलाईन खरेदीला प्राधान्य देणं हे माझ्या मते चुकीचं वाटतं. आपलंही मत नोंदवा आणि असे नाविन्यपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपण मला सजेस्ट करा, त्यानुसार मी नाविन्यपूर्ण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन. संतोष पिंगळे, शेगाव. धन्यवाद.